काल संसदेमध्ये किमान 10 तास फक्त वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाले याच्यावर चर्चा करण्यात आली. तब्बल 10 तास. तुम्ही विचार करू शकता का, संसदेचा 1 मिनिटाला खर्च 2.5 लाख रुपये, म्हणजे सुमारे 1 तासाले 1.5 कोटी रुपये. आता हा 1.5 कोटी रुपये 1 तासाला जो खर्च होतो याच्यावर 10 तास वेस्ट झाले, म्हणजे 15 कोटी रुपये. मग हे 15 कोटी रुपये शासनाकडे येता कुठून? तुम्हाला जाण आहे का या गोष्टीची? आपण जे कर देतो त्याच्यामधून हे पैसे जातात आणि आपल्या दिलेल्या पैशातून त्याच्यावर चर्चा काय होतीये? 150 वर्ष पूर्ण झाले वंदे मातरमला, त्याच्यावर डिबेट होतीये. आज नाही म्हणता म्हणता संसदेमध्ये सदस्य किती आहे? 700 काहीतरी, 93 समथिंग काहीतरी सदस्य आहे. एवढ्या लोकांपैकी कोणीही आपल्या जिल्ह्यातलं, आपल्या विभागातले कामं, प्रश्न, समस्या या कोणत्याच विषयी मांडता नाही आले. तुमच्या जिल्ह्यातल्या रुग्णालयाच्या समस्या असतील, तुमच्या जिल्ह्यातील रोजगाराच्या समस्या असतील, तुमच्या जिल्ह्यातल्या महिला सक्षमीकरणाच्या समस्या असतील. उदाहरणार्थ बघा ना, मालेगाव यज्ञात ती लहानची मुडी, तिचा जो विषय झाला, त्याला आता तब्बल 20 ते 25 दिवस उलटून गेले. फास्ट ट्रॅकवर टाकलं म्हणे, अजून त्याचा काही निकाल लागला नाही. जेव्हा गुन्हेगारांनी आरोप कबुली करून घेतला की मी केलाय माझ्या हातून म्हणे, अजून त्याचा काही निकाल लागला नाही. जेव्हा गुन्हेगारांनी आरोप कबुली करून घेतला की मी केलाय माझ्या हातून होऊन गेलेला, मग तुम्ही कसली वाट बघताय? त्याला अहिनीर किंवा पाहुणचार करायचा आहे का? नाही ना. मग तरी ते प्रकरण अजून रखडलेलं आहे. बरं ते सोडा हो, महिलांसोबत इतकं भारी भारी होतंय की आता ते बोलता सुद्धा येणार नाही, मांडता सुद्धा येणार नाही. तुम्ही आल्या दिवसा प्रत्येक दिवसाला आपण काहीतरी न्यूज बघतो. आता मालेगावचं एक ते यज्ञाबाईचं प्रकरण